इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना प्रशांत कोरटकर यांनी धमकी दिली, याच्याबद्दल गुन्हा दाखल झाला। छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल सुद्धा अवमान केला गेला। याबद्दल इंडिया आघाडी कोल्हापुरातील सर्व शिवप्रेमी संघटना, शिवप्रेमींच्या वतीने आपण पाहता गेली अनेक दिवस आंदोलन सुरू आहे। यामध्ये 11 तारखेपर्यंत अंतरिम जामीन कोरटकरना आहे। यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळेला सुद्धा आम्ही जाब विचारू म्हणून आंदोलन केलं। प्रशासनानं दडपशाहीनं धरपकड केली, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, पण आमच्या भावना मुख्यमंत्र्यांच्यावर पोहोचल्याने मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही हायकोर्टमध्ये या निकालाच्या विरुद्ध सरकार म्हणून हजर होतोय आणि हा जामीन रद्द करण्यासारखी आमची भूमिका आहे। आज जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित कोल्हापूरचे यांना आम्ही सांगितलं आहे की येणाऱ्या अंतरिम जामीन संपणार 11 तारखेला आपण कोर्टामध्ये ॲफिडेविट सादर करावं। प्रशांत कोरटकरमुळं शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि याला सर्वस्वी जबाबदार तो आहे आणि त्याच्यामुळं इंद्रजीत सावंत इतिहासतज्ञ यांच्या जीविताला धोका आहे, त्यामुळे त्याला जामीन देऊ नये अशा पद्धतीचं म्हणणं सरकारनं स्ट्रॉंगपणे मांडावं अशी आम्ही भूमिका मांडलेली आहे। आता उद्या न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे। न्यायव्यवस्था आम्हाला 100% न्याय देईल। छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल जी असणारी भावना आहे ती या निकालातनं व्यक्त होईल। पण उद्या जर का प्रशांत कोरटकरला जामीन देण्याचा प्रयत्न केला तर आमची इंडिया आघाडीने शिवप्रेमींची रस्त्यावरची लढाई या प्रशांत कोरटकरच्या विरुद्ध सुरू राहणार। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।